गुड मॉर्निंग. दिवसाची सुरुवात खरं तर ऑलरेडी आज झाली होती, पण कॅमेरा चालू न करताच. ॲक्चुअली सकाळी योगेशचा टिफिन बनवला, पण मी व्लॉग बनवायचं विसरले. अँड व्हाईल डुईंग माय मॉर्निंग स्किन केअर मला आठवलं, अरे व्लॉग बनवायचं. सो लगेचच स्टार्ट केलं, पूजा केली, ब्रेकफास्ट स्किप करून आज डायरेक्ट लंच केला. आणि आज अचानक संध्याकाळी फुडी अटॅक झाला होता. लास्ट मंथपासून रवा केकसाठी मी इन्ग्रेडियंट्स घेऊन ठेवले होते, पण माझं आळशी मन म्हणत होतं आज करू, उद्या करू. बट आज फायनली माझ्या फुडी मनाने ठरवलं की बस इनफ, आजच केक बनवायचा. सो आय टूक माय ॲप्रन, ॲटिट्यूड आणि केकचे इन्ग्रेडियंट्स, रवा, दही, शुगर, ऑइल एक्सेट्रा एक्सेट्रा. स्क्रीनवर मी तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट्स मेन्शन करेल. छान सगळं मिक्स केलं अँड नाऊ इट इज गोइंग इन टू दी ओव्हन. नाऊ फिंगर क्रॉस बिकॉज इतने एफर्ट्स लिए हे यार. आता अयंगर बेकरी सारखा परफेक्ट बनत तर मला खरं एक्सपेक्टेड नव्हतं, बट फर्स्ट टाइमच्या मानाने खरंच खूप सुंदर झाला होता, टेस्ट वाईज आणि लुक वाईज सुद्धा. इन्ग्रेडियंट्स पण आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतात असेच आहेत आणि क्विकली बनतो मेन म्हणजे. सो मेरा फूडी दिल तो आज बहुत खुश हो गया अँड माय हस्बंड टू. त्यानंतर मी डिनर प्रिपरेशन स्टार्ट केलं. आजचा मेनू होता सिंपल सोलफुल डाळ राईस विथ शेंगदाण्याची चटणी. त्यानंतर छोटासा नाईट वॉक केला आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.